नमस्कार, मी मानस साठे. तुमचं सगळ्यांचं या फेसबुक लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर पाडव्याच्या देखील खूप शुभेच्छा. आज आपण पाडवा पहाट अशी डिजिटल पद्धतीने साजरा करणार आहोत. दरवर्षी आपण विविध ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम एखाद्या ऑडिटोरियम मध्ये किंवा सारसबाग, शनिवार वाड्यासारख्या ठिकाणी जाऊन अनुभवतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व काही बदललंय. अनलॉक मध्ये आपण न्यू नॉर्मल पद्धतीने जगायला शिकतोय. रंगमंचावरचे कार्यक्रम आता थेट ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे कार्यक्रम होऊ लागले. मात्र या सगळ्यात रसिकांपर्यंत आम्ही कलाकार कायम आमची कला पोचवत असतो. त्यामुळे यंदाही तुमची न्यू नॉर्मल दिवाळी आणखीन खास बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हा विशेष कार्यक्रम. माय डान्स अकॅडमी प्रस्तुत नृत्य, गायन आणि शब्दांची अनोखी सरगम दिवाळी विशेष. आपण आज या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर भूपाळीने करणार आहोत. प्रभाते सूर नभी रंगते ही सुंदर भूपाळी सादर करतात मंजिरी जोशी. प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते पानी अमृत शिंपित उषाहासरी हसते धुंदित. जागी होनी फुले सुगंधित, जागी होनी फुले सुगंधित. तालावर डोलते प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते कृषीवनाची हाक ऐकुनी मोठ धावते शेतामधुनी. पक्षी अपुऱ्या मधुर स्वरानी स्वरात स्वर मिळविते. प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी सडे शिंपिती मृदुल करानी. श्री विष्णूचे नाम स्मरोनी तारकुणी छेडिते. प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते धन्यवाद मंजिरीताई या सुंदर भूपाळीसाठी. या सुंदर भूपाळीनंतर आशा भोसले यांचं सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक सुंदर गाणं आपल्या समोर सादर करायला येतात श्रुती देवस्थळी.
केव्हा तरी पहाटे सादर करतात श्रुती देवस्ते. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले सुटून डोळे, मिटले 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 सुटून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी, वय कोवळे पुन्हाचे, वय कोवळे पुन्हाचे, सांगू तरी कसे मी, वय कोवळे पुन्हाचे, वय कोवळे पुन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, हसवून रात गेली, उसवून श्वास माझा. कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, कळले मला न केव्हा, निसटून रात गेली, केव्हा तरी पहाटे. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे, उचलून रात गेली, आकाश तारकांचे, उचलून रात गेली, केव्हा तरी पहाटे. स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती, स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची, मग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. खूप सुंदर श्रुतीताई, खूप सुंदर.
दिवाळीचा खास सण आपल्या सर्वांसाठी कायमच खास असतो. प्रत्येकासाठी दिवाळीतील क्षण आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या असतात. दिवाळी म्हटलं की काहींना फराळ आठवतो, तर काहींना फटाके आठवतात. असंच काहीसं दिवाळीचं सुंदर वर्णन करणारी कविता प्राजक्ता कुलकर्णी आपल्या समोर सादर करणार आहे. प्राजक्ताला मी विनंती करतो की दिवाळी ही तिने स्वतः लिहिलेली, स्वतः रचलेली कविता जी आहे ती सादर करावी. प्राजक्ता. हाय. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जसं मानस म्हणला की यावेळेस कोरोनामुळे दिवाळी हवी तशी आपल्याला साजरी करता आली नाही, पण जशी दिवाळी आपण अनेक वर्ष साजरी करतो त्याचे वर्णन करणारी ही एक कविता आहे. दिवाळी. उठा उठा सकाळ झाली, मोठी स्नानाची वेळ झाली. हे वाक्य ऐकले की खरे वाटते दिवाळी जवळ आली. बाजारपेठा लोकांनी तुडुंब भरू लागतात, रस्ते लोकांची रेलचेल पाहू लागतात. घरोघरी फराळ बनवण्याची लगबग, तर काम संपून सुट्टी कधी चालू होती आहे यासाठी लोकांची गडबड. चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी यांच्या सुवासाने घर दरवळते. त्यात उठणे, फुले, रांगोळी, आकाशकंदील यांची भर पडते. बघता बघता थंडीची लाट सर्वत्र पसरू लागते आणि घरोघरी मात्र दिवाळीची चाहूल लागते. नातेवाईक जमू लागतात, फराळाचे डबे भरून तयार होतात, नवीन कपडे, नवीन आकाशकंदील यासोबतच नवीन आशा आकांक्षा जाग्या होतात. दारी फुलांची आरास, पणत्यांचा लख्ख प्रकाश, रांगोळीचे रंग आणि फटाक्यांचे कडकडाट. सर्वत्र फक्त उत्साह, चैतन्य आणि आनंदाची भरभराट. वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा ही साजरी करूया. प्रत्येक नात्याला गोडवा उलगडत हळूहळू पुढे जाऊयात. दिवाळी तुमची, आमची, सर्वांची. दिवाळी सुख, समृद्धी, भरभराटीची. अशीच जपूया नाती सारी, रूढी, परंपरा आणि नवलाईची. थँक्यू. प्राजक्ता, खूप सुंदर वर्णन केलंयस दिवाळीचं. अगदी त्या उठा उठा दिवाळी झाली, मोठी स्नानाची वेळ झाली या वाक्यापासून खूप सुंदर दिवाळीचं वर्णन. धन्यवाद प्राजक्ता. दिवाळी हा दिव्यांचा सण. प्रत्येक दिवा आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतो आणि आशेचा प्रकाश निर्माण करतो. निरांजनाचं महत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दिवाळी आणि निरांजन ही एक वेगळीच सांगड आहे. असंच एक लावते मी निरांजन हे गाणं आपल्या समोर परत एकदा सादर करायला येतात मंजिरी जोशी. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन आली आज धनत्रयोदशी. आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या रांगोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली. घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण. सासरच्या ह्या संसारी माहेराची आठवण. आठवती बाबा भाऊ आणि दारीचे अंगण. अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी. दारी घालीते रांगोळी माझ्या वाचून का कोणी. लाविते मी निरांजन आई तुझ्या पायापाशी, घोटाळते माझे मन. इथे
कोण येणाऱ्या पाहुणा आतुरला जीव भोळा लाविते मी निराजन. खूप सुंदर मंजिरी ताई. थँक्यू. येस. या एका सुंदर गाण्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या प्रस्तुतीकडे. संत जनाबाईंचे अभंग आपल्या सर्वांनाच प्रचलित आहेत. अशाच एका अभंगावर कथक नृत्य सादर करायला येते सानिका देवधर. सानिका ही गुरु रुजुता सोमण यांची ज्येष्ठ शिष्य आहे. या नृत्याविषयी अधिक सानिकाकडूनच आपण ऐकूया. सानिका. नमस्कार. असं म्हणलं जातं की अलौकिकाच्या शतकांची कुंपणे अडवत नाहीत. काळाच्या ओघात ती वाहूनही जात नाही. विस्मृतींचा शाप त्यांना कधीच लागत नाही. शतकानुशतक ज्यांची नावं लोकांच्या तोंडी असतात असे महात्मे म्हणजे संत. आज अशाच एका जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या संत जनाबाईंचा अभंग कथकद्वारे प्रस्तुत करण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रस्तुत अभंगामध्ये विठ्ठलाच्या विषयीचा भक्तिभाव अगदी अतोप्रोत भरलेला दिसून येतो. तसेच वेळ प्रसंगी देवाशी केलेल्या भांडणातून संत जनाबाईंचा देवावर असलेला अधिकार, प्रेम आणि एकरूपताही दिसून येते. जनाबाईंच्या अभंगाचे रसग्रहण करताना असे दिसून आलं की त्यांच्या दैनंदिन कामामध्ये सुद्धा विठ्ठल त्यांना प्रत्येक वेळी मदत करत असे. परंतु अशाच एका प्रसंगी त्याचे मदत करत असताना पदक जनाबाईंच्या घरी विसरते आणि ह्याचाच आळ जनाबाईंवर येतो की त्यांनी हे चोरलं आहे. या पुढे काय घडतं हे आपण प्रत्यक्ष नृत्यातूनच बघूया. या कथारूपी अभंगातील नाट्यमयता अधिक स्पष्ट व्हावी यासाठी श्री अजय पराड यांनी त्यातील ओळींना वेगवेगळ्या छंदांमध्ये संगीतबद्ध केलेला आहे आणि याची नृत्य रचना आहे माझ्या गुरु श्रीमती रुजुता सोमण यांची. प्रस्तुत करते जनाबाईंचा एक अभंग.
एके रात्रीचे समयी देव आले लवराही. एके रात्रीचे समयी देव आले लवराही. सुख शेजे पौडाले जनी सावे गुजवले. सुख शेजे पौडाले जनी सावे गुजवले. गुज बोलता बोलता गुज बोलता बोलता निद्रा आली अवाचिता. निद्रा आली अवाचिता. उठा उठा चक्रपाणी. उठा उठा चक्रपाणी. उजाडाले फळे जाणी. उजाडाले पदकमाळा सकल दे तेथे टाकली गोविंदे. पदकमाळा सकल दे तेथे टाकली गोविंदे. देवता तळी निघाले देवता तळी निघाले. वाकड घेऊन पळाले वाकड घेऊन पळाले. भक्त येतो महाद्वारी भक्त येतो महाद्वारी. चोर पडले देवारी चोर पडले देवारी. नवल झाले पंढरपुरी नवल झाले पंढरपुरी नवल झाले पंढरपुरी. देव राबे दासी घरी देव राबे दासी घरी. त्रिभुवनात मात गेली त्रिभुवनात मात गेली. दासी जणी प्रगटली दासी जणी प्रगटली. पदक विठ्ठलाचे गेले पदक विठ्ठलाचे गेले. ब्राह्मण म्हणती जणीने नेले ब्राह्मण म्हणती जणीने नेले. अग शिंपियाचे जणी नेले पदक दे आणुनी. अग शिंपियाचे जणी नेले पदक दे आणुनी. देवा समोर तुझे घर देवा समोर तुझे घर. तुझे येणे निरंतर तुझे येणे निरंतर. म्यानेले नाही जाण म्यानेले नाही जाण. सख्या विठोबाची आण सख्या विठोबाची आण. घर झाडून पाहती हो घर झाडून पाहती. पडले पदक घेऊन जाती पडले पदक घेऊन जाती. जनीवरी आली चोरी जनीवरी आली चोरी. ब्राह्मण करती मारा मारी ब्राह्मण करती मारा मारी. भाविनले 40 गडी भाविनले 40 गडी. जनीवरी पडली उडी जनीवरी पडली उडी जनीवरी पडली उडी. दंडी लाविला काढण्या दंडी लाविला. विठोबा धावरे धावळ विठोबा धावरे धावळ. दंडी लाविला काढण्या दंडी लाविल्या काढण्या. चंद्रभागे रोविला सूळ चंद्रभागे रोविला सूळ. जनाबाईस आले मूळ जनाबाईस आले मूळ. हाती टाळी वाजवती मुखी विठ्ठल बोलती. विठ्ठल 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 मुखी विठ्ठल बोलती. विठ्ठल 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 मुखी विठ्ठल बोलती. विलंब लाविला ते वेळी विलंब लाविला ते वेळी. म्हणती जनीला जासुळी म्हणती जनीला जासुळी म्हणती जनीला जासुळी. ऐसा येळकोट केला जणी म्हणे विठू मेला. ऐसा येळकोट केला विठू मेला. ऐसा येळकोट केला जणी म्हणे विठू मेला. ऐसा येळकोट केला जणी म्हणे विठू मेला. तव सुळीच झाले पाणी तव सुळीच झाले पाणी. तव सुळीचे झा
दासी जनी, धन्य धन्य म्हणे दासी जनी. सानिका, खूप अप्रतिम परफॉर्मन्स. धन्यवाद. कथा आमच्यापर्यंत परफॉर्मन्स बद्दल बोलण्यासाठी शब्द इतका सुंदर परफॉर्मन्स झाला. आणि तुला बोलूयात पुढच्या परफॉर्मन्सकडे. 1953 मध्ये आलेला चित्रपट श्यामची आई, PK अत्रे यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला हा चित्रपट. वसंत देसाई यांनी या चित्रपटाचं संगीत दिलं होतं. आज या चित्रपटाची गाणी आपल्या सगळ्यांना लक्षात आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा आजही आपल्याला आठवते आणि त्या कथेमुळे आजही डोळ्यात पाणी येतं. याच चित्रपटातील एक आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं गाणं सादर करायला येतात मंजिरी जोशी. भर जरी ग पितांबर गाणं सादर करतात मंजिरी जोशी. तुम्हाला हे फेसबुक लाईव्ह कसं वाटतंय ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या ऑनलाईन पाडवा पहाटमध्ये नक्की जॉईन करा. मंजिरी ताई. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे तापले ग पायी, बांधायाला चिन्हील वकर दे, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरिणा, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलले हरीची मी कोणा, बही मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी काढून देईना, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरिनाथ, त्रैलोक्य मोलाचे वचन दिले काढून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुणा, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करीते जगी लाभाविण, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
जरी ग पितांबर दिला फाडूना, द्रौपदीचे बंधू शोभे नारायणा, द्रौपदीचे बंधू शोभे नारायणा. खूप सुंदर मंजिरीताई. आजच्या भाऊबीजेच्या निमित्ताने असं गाणं ऐकायला मिळतंय. खूपच हो छान वाटतंय. पाडवा आणि भाऊबीज आज आहे. तर खूप सुंदर झालं तुमचं हे गाणं. आता आपण वळूयात पुढच्या गाण्याकडे. 80च्या दशकात एक चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. तो म्हणजे पुढचं पाऊल. यशवंत दत्त, आशालता वाबगावकर, निळू फुले, सुहासिनी देशपांडे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. बाबूजी म्हणजे चित्रपट म्हणजे म्हणजे सुधीर फडके, बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचं या चित्रपटासाठी संगीत होतं. राज दत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आशा भोसले यांच्या आवाजातलं एकाच या जन्मी जणू हे गाणं आता आपल्या समोर सादर होणार आहे. हे गाणं सादर करते श्रुती देवस्ते. या चित्रपटाची आत्ताच पुढचं पाऊल या चित्रपटामध्ये आशालता वाबगावकर यांची मुख्य भूमिका होती. नुकतंच त्यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे आणि आय थिंक सो या गाण्यामुळे त्यांच्यासाठी एक ट्रिब्यूट असेल असं आपण अगदीच म्हणू शकतो. श्रुती. लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्कता ना बंधनी नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे फिरुनी नवी जन्मे फिरुनी नवी जन्मे आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या तुलतील कोणे जया वाचून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून गाण्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या तुलतील
मनीचे गोजाड्या जाणे वाहणाऱ्या वाड्यातून लहरीन मी बहरीन मी लहरीन मी बहरीन मी शिशिरातून उगवेन मी एकाच जन्मी जण फिरुनी नवी जन्मी एकाच या जन्मी जण फिरुनी नवी जन्मी फिरुनी नवी जन्मी फिरुनी नवी जन्मी. अप्रतिम. खूप छान झालं गाणं. थँक्यू खूप मस्त. थँक्यू. येस. आता आपण वळणार आहोत पुढच्या परफॉर्मन्सकडे. पुणेरी पाट्या असतील, पुणेरी मिसळ असेल, पुणेरी भाषा असेल, या सगळ्याबद्दल एक मिनिट, सॉरी, थोडासा टेक्निकल इश्यू आला होता त्यामुळे. पुणेरी पाट्या असतील, पुणेरी मिसळ असेल, पुण्याची भाषा असेल, प्रत्येक गोष्टीमुळे पुणेकर कायम चर्चेत असतात. आणि तसंच पुण्यातील दिवाळीमुळे देखील ते कायम चर्चेत असतात. सारसबागेत जायचं, पाडव्याच्या दिवशी सारसबागेत जायचं, शनिवार वाड्यावरती दिवाळी पहाटचे कार्यक्रम होतात, किंवा विविध ठिकाणी पुण्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप काय काय चालू असतं, खूप काय काय घडत असतं. मात्र यंदा कोरोनामुळे काहीच पुण्यामध्ये दिवाळी निमित्त घडत नाहीये. आणि ह्यामुळे कुठेतरी पुणेकर आणि दिवाळी हे लोकांना पाहायला मिळत नाहीये, किंवा पुणेकरांना देखील ती दिवाळी अनुभवता येत नाहीये. ह्याच दिवाळीचं आणि पुणेकरांचं एक सुंदर वर्णन करणारी कविता आता आपल्या समोर प्राजक्ता सादर करते. प्राजक्ता, आणि परत एकदा ही कविता तिने स्वतः लिहिलेली आहे. प्राजक्ता. प्राजक्ता, तुझा आवाज येत नाहीये. आता येतोय? हो. पुणेकर आणि दिवाळी, खरं तर कोणताही सण हे एक वेगळेच रसायन आहे. दिवाळीचा प्रत्येक दिवस कसा साजरा करायचा हे पुणेकरांनी वर्षानुवर्षे ठरवलेले एक गणित आहे. यावर्षी कदाचित सगळेजण हे दिवाळी मिस करत असतील, तर त्याच सगळ्या पुणेकरांसाठी ही एक कविता, दिवाळी आणि पुणेकर. पुणेकर आणि दिवाळी हे एक वेगळेच नाते आहे. प्रत्येक क्षण साजरा करायचा असा जणू पुणेकरांचा निर्धारच आहे. सुरुवात नेहमीप्रमाणे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने झाली आणि प्रसन्नता जणू प्रत्येक मनामनात जाणवली. पहाटे 4ला उठून नटून थटून सारसबागेत जाणे, त्यानंतर मित्रांसोबत मिसळ पोह्यांवर ताव मारणे, तो आकाश कंदील इच्छा व्यक्त करून आकाशात सोडणे आणि नको असलेल्या काही व्यक्तींना अचानक सामोरे जाणे, सगळे कसे अगदी न चुकणारे. लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी रोडवरील दुकानांची चढाओढ. तुझी फुलांची आरास भारी की माझ्या फटाक्यांचा आवाज वरचढ, यासाठी काय तो गाजलेला लक्ष्मी रोड. पाडवा पहाट म्हणजे मनानी तरुण असणाऱ्या लोकांनी नाट्यगृह तुडुंब भरणार. टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या आवाजाने सगळा आसमंत कसा दणाणून निघणार. कविता असो, सुगम संगीत असो, वा असो शास्त्रीय संगीताची धार, दाद देण्यासाठी इथला रसिक प्रेक्षक कधीच मागे पुढे नाही पाहणार. दीपोत्सवाच्या वेळी प्रत्येक लहान मोठा तरुण वृद्ध अगदी एकरूप होऊन जातो, जेव्हा प्रत्येकाच्या हातातील एक एक दिव्याने अख्खा शनिवार वाडा प्रज्वलित होतो. प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी पुणेकर कायम तयार. पण यावेळेस कोरोनामुळे ऑनलाईन पाडवा पहाट आणि दारातील पणत्यांनी समाधान मानावे लागणार. निराश नको होऊयात, एकत्र सामोरे जाऊया. यंदाच्या संकटावर मात करून पुढची दिवाळी आणखी रणक्यात साजरी करूयात, अगदी पुणेकरांच्या स्टाईलमध्ये. थँक्यू. जसं आता प्राजक्ता मी म्हणलं तसं की मला अक्षरशः मागच्या वर्षीची दिवाळी असेल किंवा या आधीच्या जेवढ्या दिवाळी पहाट पाडवा पहाट असेल ते अगदी मला रिलेट झालं.
की सारसबागेला जायचं आणि नंतर मिसळ आणि पोहे खायचे. हे तर मला मला वाटतं माझ्या आणि तुझ्यासारखं अनेक पुणेकरांना देखील हे खूप छान पद्धतीने रिलेट झालं रिलेट झालं असेल. असेल. Yes. आणि कंदिलाचं तर मला कंदील आणि नको असलेले लोक भेटणे हे मला जास्ती अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे रिलेट. ते असतं लोकांना की हा कोण भेटेल तिथे गेल्यावर त्या गर्दीत आपण नाही सांगू शकत. येस. आणि खूप छान झाली तुझी कविता. धन्यवाद Thank you. प्राजक्ता. संत ज्ञानेश्वरांची रचना असलेला आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं एक गाणं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ते म्हणजे मोगरा फुलला. लता दिदींच्या आवाजातलं हे गाणं कायम आपण रेडिओ असेल किंवा दूरचित्रवाणी असेल किंवा दूरदर्शन असेल या सगळ्यांवरती कायमच ऐकत असतो. आणि आज देखील हे गाणं दिवाळी पहाटच्या निमित्ताने आपल्या समोर सादर करायला परत एकदा येतात मंजिरी जोशी. मोगरा फुलेला सादर करतायत मंजिरी जोशी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोप लावे अले द्वारी. इवले से रोप लावे अले द्वारी. दयाचा वेणू गेला गगनात. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंफी गुंफियला शेला. मनाची गुंफी गुंफियला शेला. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. खूप सुंदर मंजिरीताई. नॉस्टॅल्जिया फिलिंग आलं. मी काल सगळं स्क्रिप्ट वगैरे बनवताना कालच हे गाणं ऐकलेलं आणि एकदम आत्ता ऐकल्यानंतर एकदम मला ते सगळं रिलेट झालं. लिहितानाची सगळं त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी मी शोधत होतो तेव्हा. खूप मस्त झालं गाणं. आणि मला वाटतं प्रेक्षकांना देखील ते गाणं खूप आवडलं असेल. त्यांना देखील तो नॉस्टॅल्जिया जाणवला असेल. धन्यवाद मंजिरीताई. लीला गांधी. लीला गांधी म्हटल्यानंतर आपल्याला कायमच त्यांच्या लोकप्रिय लावण्या आठवतात. पडछाया या चित्रपटातील आता एक ठसकेबाज लावणी आपल्यासमोर सादर करायला येते श्रुती देवस्थळे. या लावणीचं गीत गदिमांचं आहे, तर आशा भोसले यांनी या गाण्याला स्वर दिलेले आहेत. तर आपण ही ठसकेबाज लावणी कोणती आहे ते तुम्ही मला गेस करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत श्रुती देवस्थळे. तुम्हाला काय वाटतंय, पडछाया या चित्रपटातलं कुठलं गाणं असणार आहे, कुठली ठसकेबाज लावणी असणार आहे,
किंवा मला तुम्ही सांगू शकता लीला गांधी यांच्या कुठल्या लावण्या तुम्हाला आठवत आहेत किंवा कुठले चित्रपट आठवत आहेत ते मला पटकन कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काहीतरी थोडासा टेक्निकल इश्यू येतोय श्रुतीच्या साईडला, त्यामुळे आपण ह्या परफॉर्मन्स नंतर घेऊयात. तोपर्यंत परत एकदा मी मंजिरी जोशी यांना विनंती करतो, त्यांचं आपण एक पुढचं गाणं ऐकूयात. एक मिनिट मंजिरी ताई. लाखाची गोष्ट हा 1950 मध्ये आलेला चित्रपट गदिमा आणि बाबूजी यांची परत एकदा एक जोडी आपल्याला या गाण्याच्या निमित्ताने पाहायला मिळते. आणि हे गाणं कोणतं आहे ते डायरेक्ट आता आपण मंजिरी ताईंकडनंच ऐकूयात. त्याच्याबद्दल मी अधिक सांगत नाही, डायरेक्ट आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. मंजिरी ताई. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. गवत उंच दाट दाट, गवत उंच दाट दाट, वळत जाई पाय वाट, वळणावर आंब्याचे, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डुलेल, कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डुलेल, गुलमोहर डोलता, गुलमोहर डोलता, स्वागत ते केवढे, माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. तिथेच वृत्ती गुंगल्या, तिथेच वृत्ती गुंगल्या, चांदणाती रंगल्या, चांदणाती रंगल्या, कल्पनेत स्वर्ग जो, कल्पनेत स्वर्ग जो, तिथे मनास सापडे, माझी या प्रियेचे झोपडे. त्या तिथे पलीकडे तिकडे, माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. खूप मस्त झालं गाणं मंजिरी ताई. त्यानंतर आपण परत एकदा प्राजक्ताकडे येणार आहोत. प्राजक्ता. प्राजक्ता आपण परत 2 मिनिटांनी तुझ्याकडे येऊयात. त्याआधी परत एकदा आपल्या बरोबर श्रुती आलेली आहे आणि आपण तिच्याकडे परत एकदा जाऊयात.
थोडासा टेक्निकल एरर आला होता, त्यामुळे आपण ते गाणं घेऊ शकलेलो नाही आहोत. तर आता आपण पडछाया या चित्रपटातली लावणी आपल्यासमोर सादर करणार आहे श्रुती देवस्थळी, आणि त्याच पाठोपाठ अजून एका चित्रपटातलं गाणं देखील ती सादर करणार आहे. तर पहिल्यांदी आपण ती लावणी ऐकूयात, ती ठसकेबाज लावणी, आणि त्यानंतर आपण त्या पुढच्या गाण्याकडे सुरुवात करूयात. श्रुती. मानस, मी तुला इथे थोडस करेक्ट करते की ही गवळण आहे. ओ हा, पडछाया गवळण, सॉरी चित्रपटातली. हा. काहीतरी थोडा टेक्निकल इश्यूज येत आहेत, त्यामुळे 2 मिनिटं लागत आहेत. ओके, तोपर्यंत आपण ती दोन्ही गाणी आपण पाठोपाठ ऐकूयात श्रुतीकडनं नंतर. तोपर्यंत मी परत एकदा प्राजक्ताकडे येतो. प्राजक्त. येस मॅडम. येस, प्राजक्ता, आपण तुझ्याकडे येऊयात. प्राजक्ता, तुझं सुख आणि दुःख हे एक कविता आहे. जी कविता कोणी लिहिली आहे ते तू मला पहिल्यांदा सांगशील, आणि त्यानंतर त्या कवितेबद्दल तू मला थोडंसं सांगशील. ओके. माझी काकू सौ आराधना कुलकर्णी ही लेखिका आहे. तर रिसेंटली आमच्या बोलण्यातून मी तिच्याकडून ऐकलेली ही कविता आहे, आणि तिची ही माझी फेवरेट कविता आहे. तर सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक असतात. प्रत्येकाला दुःख नकोसे असते आणि सुख मात्र हवेसे असते. तर खूप सुख अनुभवल्यानंतरची दुःखाला जेव्हा आपण मिस करतो तेव्हाची अशी एक छोटीशी कविता आहे. तर मी ती सादर करते. आशावादाच्या उंचच उंच फळ्या एकीजवळ घट्ट लावून सकारात्मक विचारांचे मजबूत खिळे पक्के ठोकले आणि बांधली एक बंदिस्त अंधार कोठडी. मग कोंडून टाकलं त्यात मला रोज रोज छळणाऱ्या दुःखाला. मग मी सुरक्षित झाले. वाटलं चांगली खोड मोडली एखाद्याची. ते बिचार घाबरलं, भेदरलं, बागुलबुवाला घाबरून निजलेल्या बाळासारखं निश्चित पडून राहिले. वाटलं त्याचा चांगलाच बंदोबस्त झालाय. पण सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीतून उगवणाऱ्या छोट्याशा पिंपळ फांदीसारखं आलं की उगवून. माझी नजर चुकवून त्या कोठडीतून पाहू लागलं डोळे मिचकावून. हात पसरवून झेपावू लागलं माझ्याकडे. मग मलाही आली त्याची दया. मी त्याला जवळ घेतलं, उराशी धरलं. स्वतःशी म्हटलं, नेहमी नेहमी सुख तर कुरवळतोच आपण, कधीतरी दुःखालाही कुरवळावं की, नाहीतर ते बापडं जाईल तरी कुठे. थँक्यू. खूप खूप छान लिहिली आहे कविता, आणि त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा पण सांग की खूप छान पद्धतीने त्यांनी ही कविता लिहिलेली आहे, रचलेली आहे. तर आता आपण परत एकदा श्रुतीकडे येणार आहोत. श्रुती, तुझ्या इथे टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झालाय? श्रुती, तुम्हाला हे फेसबुक लाईव्ह कसं वाटतंय ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्स देखील या टाइम मध्ये घेणार आहे. एक 2 मिनिटं थांबा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. तुम्हाला कसा वाटतो हा कार्यक्रम ते मला नक्की सांगा. आणि थोडासा श्रुतीच्या बाजूने टेक्निकल एरर येतोय, ज्यामुळे ते कनेक्ट होत नाहीये तिच्या साईडनी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही सगळेजण आमच्या घरून ही लाईव्ह सेशन करतोय, आणि त्यामुळे थोडेसे टेक्निकल एरर किंवा टेक्निकल इश्यूज या कायम येतच असतात. आणि बहुतेक तसाच काहीतरी प्रॉब्लेम हा श्रुतीच्या बाजूला झालेला आहे. तर आपण एक 2 ते 3 मिनिटं वाट बघू.
तोपर्यंत मी मंजिरीताईंकडे येणार आहे. मंजिरीताई, मंजिरीताई, तुम्ही आता एक गाणं सादर करणार आहात जे हृदयनाथ मंगेशकरांनी ज्याची रचना केलेली आहे आणि लताताईंनी ते गायलेलं, लता दिदींनी ते गायलेलं आहे. तर मला ते गाणं तुम्ही सादर करा आणि त्या गाण्याबद्दल थोडंसं सांगितलं तरी आवडेल. नाही, या गाण्यामधली कल्पना खूप छान आहे. आताही आपण पाहिलं की आधीची जी कविता होती त्याच्यात एक कल्पना केली की दुःखाला कोंडून ठेवलंय. तर नेहमी खूप अशा सुंदर कल्पना कवी करत असतात. अशी या गाण्यातली कल्पना अर्थात ते चित्रपटामध्ये सिच्युएशनली आलं असेल, पण पाहुणी आलीये देवी तिच्या घरी आणि मुळात आधी देवाने आपल्याकडे पाहुणं येणं हीच कल्पना इतकी सुंदर आहे की त्यामुळे दारातली उन्हं सोन्याची होऊन गेलीत असं वर्णन सुरुवातीला आहे. आणि म्हणून मग तिची आता मोत्यानी ओटी भरायची. तिच्याकडे काय मागायचं? तर आपलं सुख मागायचं. नेहमीप्रमाणे आपण परमेश्वराकडे सतत मागतो तसं. पण ती कल्पना मला खूप अशी आपल्या डोळ्यासमोर येतं की देवी पाहुणी आली आणि आपण तिची ओटी भरतो. खूप सुंदर आहे. येस, मंजिरीताई, मी तुम्हाला तुम्ही या गाण्याबद्दल सांगितलं, पण आय थिंक श्रुती परत जॉईन झाली. श्रुती, ओके, ओके. नंतर गाऊया आपण. हा, Yes, एक मिनिट. आपण श्रुती, तू तुझा कॅमेरा ऑन करायचा. हो. हॅलो, येस, हाय. हा हाय, हा, सॉरी श्रुती, तू ओके, यू आर ऑडिबल. मंजिरीताई, आपण श्रुती नंतर तुमचं परत गाणं घेऊयात. श्रुतीची आपण बॅक टू हो, बॅक 2 गाणी घेऊयात. श्रुती एक गवळण सादर करणार आहे ज्याच्यामध्ये लीला गांधींनी परफॉर्म केलंय आणि दुसरं गाणं ती गाणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटीलनी अभिनय केलेला आहे. तिच्यावर ते गाणं चित्रित झाले म्हणजे जैत रे जैत ज्या चित्रपटात. तर ही 2 गाणी पाठोपाठ श्रुती आपल्या समोर सादर करणार आहे. श्रुती, वेलकम बॅक. येस, थँक्यू. ऐन दुपारी यमुना तेरी, ऐन दुपारी यमुना तेरी थोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तेरी थोडी उगी काढली, काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा, जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा, गुपचूप येऊन पाठी मागून, गुपचूप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. समोर ठाके उभा आडवा, हातच धरला, अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? समोर ठाके उभा आडवा, हातच धरला माझा
माझा उजवा. आ, 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 आ. मीही चिडले, मीही चिडले, मीही सपडले, मीही चिडले, मीही सपडले, वनमाला तोडली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी थोडी उगी काढली, काढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. खूप सुंदर झालं गाणं आणि तुझ्या गाण्याबद्दल पण खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत थँक्यू. की अप्रतिम झालेलं आहे गाणं. Thank you. आता आपण लगेचच पुढच्या गाण्याकडे वळूयात, जे म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं जैत्र जैत चित्रपटातलं गाणं आहे. आणि जैत्र जैत मध्ये तब्बल 12 गाणी 12 ते 13 गाणी होती. हो. आणि प्रत्येक गाणं आजही प्रेक्षकांना आठवतं आणि लागल्यानंतर त्याच्यावरती ताल धरल्याशिवाय कोणालाच राहवत नाही. असंच एक गाणं तू सादर करतेस. ते गाणं कोणतं आहे हे मी प्रेक्षकांना सांगणार नाही, ते डायरेक्ट तू गायला सुरुवात कर, म्हणजे प्रेक्षकांना ते लगेच लक्षात येईल. नक्की. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ येंदळ येड पाय कुणाचं, येंदळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी घालजी. हा झिम्मा घालजी, फुगडी फुगडी घालजी, झिम्मा फुगडी घालजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समुद्राचं भरलं गाणं, उधाण वारलजी. समुद्राचं भरलं गाणं, उधाण वारलजी. येड्या पेशा भक्तासाठी पुरतळा गिर झालजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा 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 ढोल वाजजी, वाजजी ढोल, वाजजी ढोल कुणाचा वाजजी. पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी. चोची मंदी चोच टाकूनी दान उष्ट झालं जी, झालं जी. हा हा उष्ट झालं जी दान. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभळीच्या झाडाखाली
जांभळीच्या झाडाखाली कोयड गोल बोलायची, जांभळीचं पान खोड पिकून पिवळं झालजी. हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. खूप सुंदर, खूप अप्रतिम. मी म्हणलं तसं मला अख्खा चित्रपट आठवला एका गाण्यामुळे. येस. त्या चित्रपटातली प्रत्येक गाणी अजरामर आहेत असं अगदी म्हटलं तर हरकत नाही. अगदी अगदी आता correct. मी येस आता मी परत येणारे मंजिरी ताई. मगाशी ज्या गाण्याबद्दल मंजिरीताईंनी सांगितलं ते गाणं आता मंजिरीताई आपल्या समोर सादर करणार आहेत. मंजिरीताई डायरेक्ट तुमच्याचकडे येतो. हो. वाटतवान भिजून गेले, पुन्हा दारात सोन्याची झाली, माया भवानी पावनी आली, पावनी रतमाईला करू कोटी आईचे मोत्यान, पावनी रतमाईला करू कोटी आईचे मोत्यान भर. माय अंबिका माय भवानी रूप देखन गुणाची खाणी, शंभुराजाची लाडकी राणी, शंभुराजाची लाडकी राणी, माझी पायरी लागे उतरू कोटी आईची मोत्यान भर. पावने रग माईला करू कोटी आईचे मोत्यान भर. सुखी नांदते संसारी बाई, नाही मागन अनेक काही, काळी पोतही जन्माची देई, काळी पोतही जन्माची देई, तुझ संभाळ आई लेकरू कोटी आईचे मोत्यान भरू. पावने रग माईला करू कोटी आईचे मोत्यान भरू. पावने रग माईला करू कोटी आईचे मोत्यान भरू. कोटी आईचे मोत्यान भरू. खूप छान मंजिरीताई. तुम्ही जे आधी वर्णन केलं आणि गाणं ह्याबद्दल काहीच बोलण्यासारखं नाहीये. इतकं सुंदर गाणं आणि त्या गाण्याचा अर्थ इतका छान आहे, खरंच सुंदर पद्धतीने तो मांडलेला आहे की त्याबद्दल काहीच बोलता येणार नाही, इतका छान त्याचा अर्थ आहे. धन्यवाद मंजिरीताई. आता मी परत प्राजक्ताकडे येतोय. प्राजक्ता. बंदिस्त. बंदिस्त हा शब्द आपल्या सगळ्यांनाच काही ना काही कारणाने कायम माहिती असतो किंवा कायम या शब्दाशी आपली ओळख असते किंवा या शब्दाबद्दल आपल्याला माहिती असते.
मात्र खरंच बंदिस्त काय आहे किंवा बंदिस्त म्हणजे नक्की काय, याबद्दल कवी शैलेश यांनी खूप छान पद्धतीने मांडलंय. तर हीच कविता बंदिस्त ही कविता आता आपल्यासमोर प्राजक्ता सादर करणार आहे. प्राजक्ता. हाय. थोडस प्रस्तावना सांगते आणि कविता स्टार्ट करते. आपण काही गोष्टी आपल्या मनाच्या आतल्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवतो. जेव्हा हवे तेव्हा पुन्हा अनुभवण्यासाठी म्हणा किंवा अर्धेपणात सुद्धा एक पूर्णता असते म्हणून. कवी शैलेश यांनी लिहिलेली बंदिस्त ही एक छोटी कविता आणि त्यात माझे छोटेसे मॉडिफिकेशन सादर करते. बंदिस्त अनेक पुरावे. बंदिस्त अनेक पुरावे ज्यांची कुठेही नोंद नाही. बंदिस्त अनेक शब्द ज्याची कुठेही कविता नाही. बंदिस्त भीषण काळोख ज्याची कुठेही पहाट नाही. बंदिस्त ते दुःख डोळ्यात ज्यांना अश्रूंची साथ नाही. बंदिस्त ते हास्य मनात ज्याला ओठांची भाषा नाही. बंदिस्त ते क्षण आठवणीत ज्याची कुठेच वाच्यता नाही. बंदिस्त अनेक भावना ज्यांना कुठलेही मोल नाही. बंदिस्त अनेक टाहो ज्यांचा कुठेही आवाज नाही. बंदिस्त अनेक आठवणी ज्यांना भविष्याचा आधार नाही. बंदिस्त अनेक नाती ज्यांना कसलंही नाव नाही. बंदिस्त तू आणि मी. बंदिस्त तू आणि मी ज्यांना सुटकेचा मार्ग नाही. थँक्यू. कवी शैलेशनी या कवितेत बंदिस्त या शब्दाचा अर्थ किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरलाय किंवा शब्द किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरला आणि त्यामध्ये तू केलेले मॉडिफिकेशन देखील खूप सुंदर होते. आणि आज मला बंदिस्त या शब्दाचा अर्थ नव्याने कळाला असं मी अगदीच म्हणू शकतो. धन्यवाद प्राजक्ता. थँक्यू. आता मी परत एकदा श्रुतीकडे येणार आहे. श्रुती, तू जे आता गाणं सादर करणार आहेस ते गाणं श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि सगळ्यांच्या लाडक्या आरती अंकलेकर यांनी ते गायलेलं आहे. तर त्या गाण्याबद्दल मी जास्त इंट्रो काहीच देणार नाहीये, कारण ते गाणं तू एकदा गायला लागलीस की नक्कीच प्रेक्षकांमध्ये तो एक उत्साह आनंद दोन्ही येणार आहे, कारण ते गाणं खूप फेमस आहे आणि त्याच्याबद्दल खरंच मी म्हटलं तसं प्रस्तावनेची गरज नाही. येस. मी राधिका, मी प्रेमिका, मी राधिका, मी प्रेमिका, मी राधिका, राधिका मी प्रेमिका. तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम. तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम. रंगले जयाचे रंग मी, मी राधिका, राधिका मी प्रेमिका. अपरात्री कुंजवनी सूर मधुर जागमनी. अपरात्री, अपरात्री कुंजवनी, कुंजवनी. अपरात्री कुंजवनी सूर मधुर जागमनी. कळेना सुचेना माझी मी पुरेना साहवेना. नीलनासिया तुरलेनी. मी, मी राधिका, राधिका प्रेमिका, मी राधिका. येवान तृप्त गात्र गोकुळ
सांगू मी कसे सांगू मी उमजेना श्याम क्षण जगले मी राधिका राधिका प्रेमिका मी राधिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम रंगले जयाचे रंगी मी राधिका राधिका मी प्रेमिका खूप अप्रतिम झालं गाणं. थँक्यू खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आजच्या या कार्यक्रमाला अगदीच शोभेल असं हे गाणं होतं. त्यामुळे खूप खूप सुंदर. धन्यवाद श्रुती. येस. विठ्ठल रखुमाई आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे. विठ्ठल रखुमाई आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे. मात्र पंढरपूरमध्ये दोघांची मंदिरं वेगळी आहेत. एरवी खांद्याला खांदा लावून उभे असलेले विठ्ठल रखुमाई मात्र पंढरपुरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत. असे का आहेत? का उभे आहेत वेगवेगळे? काय असेल ह्या मागचं रहस्य हे आपल्याला काही माहित नाही. मात्र यांच्यामध्ये वेगवेगळे का आहेत याबद्दल एक सुंदर गाणं पोस्टर गर्ल या चित्रपटात आलं होतं. ते म्हणजे रखुमाई रखुमाई. याच गाण्यावरती नृत्य सादर करते सानिका देवधर. अर्थात या पाडवा पहाट मधलं हे शेवटचा परफॉर्मन्स आहे. आणि तुम्हाला हे पूर्ण कार्यक्रम कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता आपल्यासमोर सादर होत आहे रखुमाई रखुमाई. सादर करते सानिका देवधर. एकला विठुराया
छान झाला परफॉर्मन्स सानिका. धन्यवाद. त्या गाण्यातनं नक्की काय म्हणायचं होतं आणि ते का वेगळे उभे आहेत याचं पूर्ण गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली. खूप छान नृत्यरचना झाली होती तुझी या गाण्याची धन्यवाद. आणि तुला खूप वेळ थांबायला लागलं पहिल्या परफॉर्मन्स नंतर शेवटच्या परफॉर्मन्स पर्यंत. काहीच आणि प्रॉब्लेम. आणि तुम्हा सगळ्या कलाकारांचे खूप खूप आभार. आपलं खूप पटकन ठरलं आणि आपण खूप पटकन ऑन फ्लोअर गेलो. त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आज पाडवा पहाट तुमच्यामुळे सगळ्यांचीच खूप छान झाली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या फेसबुकवरच्या व्ह्युअर्सना देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटलं मी स्पेशली श्रुती आणि सानिका यांना विचारेन, कारण मंजिरीताई आणि प्राजक्ता हे पहिल्या 2 एपिसोडचे देखील भाग होते, त्यामुळे मी श्रुती आणि सानिका यांना विचारेन. माझ्यासाठी फेसबुक लाईव्ह हा पहिला परफॉर्मन्स म्हणजे पहिला माझा एक एक्सपिरियन्स होता. सो काही माझ्याकडनं त्रुटी राहिल्या असतील तर मानस आणि सगळ्या व्ह्युअर्सना सॉरी आणि आपल्या सगळ्यांना पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. पण मानस बरोबर आणि त्याच्या सगळ्या एकूण अरेंजमेंट बद्दल मी खूप सॅटिस्फाईड आहे आणि खूप छान केलं त्यांनी अरेंज आणि मी पहिल्यांदा त्याला जॉईन झाल्यामुळे खूप मजा आली. येस, थँक्यू सो मच सानिका. सगळ्यात प्रथम तुझे खूप खूप आभार की तू मला ह्या तुझ्या सिरीजमध्ये सहभागी करून घेतलंस. कारण तुझ्या अशा मागच्याही बऱ्याच सिरीज मी बघत आली आणि कुठेतरी इच्छा होती की आपणही करूयात याच्यामध्ये परफॉर्म. तर सर्वप्रथम तुझे खूप 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 आभार आणि एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत मला संधी मिळाली, त्यामुळे ह्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्या कलाकारांचे परत एकदा. आणि आपण जसं मी आधी पण म्हणलं होतं की एकदा सगळं नॉर्मल झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्या कलाकारांना, म्हणजे आधी 13 होते आणि आता तुम्ही ऍड झाला, त्यामुळे आता 15 कलाकारांना घेऊन नक्कीच एक लाईव्ह शो करायला मला आवडेल. आणि हे सगळं कोरोनाचं सगळं कमी होतं त्यानंतर आपण नक्कीच ऑन फ्लोअर करू. आणि प्रेक्षकांना पण मी सांगेन की या कार्यक्रमाला जसं तुम्ही प्रतिसाद देत आलाय तसंच तुम्ही त्या कार्यक्रमाला देखील प्रतिसाद द्या. तुर्तास आम्ही इथेच थांबतोय. कार्यक्रम थोडा लांबला आहे, त्यामुळे परत एकदा मी सगळ्या प्रेक्षकांची माफी मागतो आणि कलाकारांची पण थोडीशी माफी मागतो की कार्यक्रम थोडा लांबला त्याबद्दल. आणि आज आम्ही इथेच थांबतोय. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा, पाडव्याच्या देखील खूप शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला समृद्धीचं ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.